तर पहा प्रॉब्लेम सेट 22 मधला आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिलेला आहे ना ऍड. आता सेकंड क्वेश्चन आहे आपला काय आहे सबट्रॅक्ट. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन पहा काय आहे 3/10 -1/20. तर पहा आपल्याला सबट्रॅक्ट करताना पण काय करायचं आहे डिनोमिनेटर सेम करायचं आहे. डिनोमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो तो एकदाच घेतो. तर पहा इथे 10 आहे आणि इथं 20 आहे म्हणजे आपण 10 चे 20 करू शकतो. 3/10 10 चे 20 करण्यासाठी आपल्याला 10 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. 10 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून आपल्याला 3 ला पण 2 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. 1/10 पुढे तसेच आले. 3 2 जा 6 10 2 जा 20 मायनस 1/20 होत्या मायनस 1/20 आला का डिनोमिनेटर सेम. हो. डिनोमिनेटर सेम असल्यावर किती वेळा घेतो आपण एकदाच. हा घेतला आपण एकदा 20 आणि 6 - 1 5 किती आले 5. आता इथे 5 आणि 20 5 आणि 20 ला डिवाइड होईल का होईल. 5 1 जा 5 4 जा आन्सर इज 1/4. सेकंड पार्ट 3/4 -1/2. आता इथे 4 च्या आपण 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 होते पण 3 ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही म्हणून आपण काय करू 2 चे 4 करू. 3/4 -1/2 2 चे 4 करण्यासाठी आपल्याला 2 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने आणि 1 ला पण 2 ने. 3/4 आपले तसेच आले मायनस 1 2 जा 2 2 जा 4. डिनोमिनेटर सेम आहे का दोघांचा हो म्हणून तो किती वेळा घेतला आपण 3 - 2 किती झाले आन्सर इज 1/4. आता थर्ड क्वेश्चन आहे आपला 6/14 -2/7. तर पहा इथं पण तसंच आहे 6/14 आपण तसेच ठेवले. 7 चे आपण 14 करू शकतो. 2 × 2 7 multiplied by 2 6/14 minus 2 2 जा 4 7 2 जा 14 डिनोमिनेटर एकच आहे म्हणून तो किती वेळा घेतला आपण आणि 6 मधून 4 गेले 2 2 ने 14 ला आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. 2 1 जा 2 7 जा 14 आन्सर इज 1/7. तर पहा 4 नंबरचा क्वेश्चन पहा कसा आहे 4/6 - 3/5. आता याचं डिनोमिनेटर सेम आहे का वेगळे सेम आहे वेगळे मग आपल्याला काय करावे लागतील सेम. पण 6 च्या पण टेबल मध्ये 5 नाही आणि 5 च्या पण टेबल मध्ये 6 नाही. आता आपण काय करू मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 5 minus 3 × आणि 6 × डिनोमिनेटरचा पण आपण मल्टिप्लिकेशन करू. 6 × 5 4 5 जा minus 3 6 जा आणि 6 5 जा 6 5 जा 20 मधून 18 गेले 2 आणि हे 30 तसेच राहिले. तर 2 1 जा 2 आणि 2 ने जर 30 ला डिवाइड केलं तर किती राहतात 15. आन्सर इज 1/15.